जॉन अब्राहम आता दिसणार आहे फोर्स या ॲक्शन पॅक सिनेमामध्ये। जॉनचे या आधीचे सिनेमे बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरल्याने या सिनेमाकडून त्याच्या खूप अपेक्षा आहेत। मराठमोळा निशिकांत कामतने दिग्दर्शित केलेल्या सिनेमातून जॉनची ॲक्शन हिरोची प्रतिमा त्याच्या फॅन्स समोर येणार आहे। एक हाई डोज पेन किलर का इंजेक्शन दे दो, नींद की दवाई मत देना, नहीं तो होश में आते ही पहले तुम्हें मार दूंगा। बॉलिवूडमध्ये सध्या ॲक्शन सिनेमांचा ट्रेंड परत आलाय। अजय देवगण, सलमान खान, संजय दत्त आणि शाहरुख खान हे सगळेच ॲक्शन पॅक सिनेमांमध्ये कमबॅक करणार आहेत आणि या सगळ्या ॲक्टर्सना साथ देणार आहे जॉन अब्राहम। ज्याचा फोर्स हा सिनेमा साऊथच्या काका काका या सिनेमाचा रिमेक आहे। या सिनेमात जॉन एका एन्काउंटर स्पेशालिस्टची भूमिका साकारणार आहे। बॉलिवूडमध्ये आलेला हा ट्रेंड पॉझिटिव्ह आहे असं जॉनचं म्हणणं आहे। Each film, I mean, there's a phase for certain kinds of films. So right now there are a lot of action films happening. Yeah, my film Force is coming. So it's just a phase, and it just depends on whether the film's good or bad. That's it. So we hope. No, I guess it's just like I said. Yeah, you could possibly call it a trend, but it's an interesting trend. I mean, we've not seen the man for a long time, so it's great to have this. Am I right? फोर्स या सिनेमात जॉन सोबत रोमांस करताना दिसणारे जेनेलिया डिसूजा, तर सिनेमाचं दिग्दर्शन केलंय निशिकांत कामतनं। बऱ्याच वर्षांनी जॉन दिसणारे एका नव्या अंदाजात आणि तेही हार्डकोर ॲक्शन करताना। जॉनचा शेवटचा 7 खून माफ हा सिनेमा मल्टीस्टारर होता, तर जॉनचा फोर्स हा सिनेमा सोलो सिनेमा असणार आहे। जॉन सध्या आनंदात आहे कारण सिनेमाचा दिग्दर्शक निशिकांत आणि निर्माता विपुल शहा यांनी जॉनच्या ॲक्शन हिरो इमेजची क्षमता ओळखूनच त्याला हा रोल दिल्याचं सांगितलंय। आजकाल गॉसिप कट्ट्यावर जॉन आणि बिपाशा यांच्या ब्रेकअपची जोरदार चर्चा सुरू आहे। 9 वर्षांच्या नात्यानंतर जॉन आणि बिपाशा आता सिंगल आहेत। आता तर अशाही बातम्या आल्यात की जॉनचं आपली को स्टार जेनेलिया सोबत खरंखुरं लग्न लागलंय। सिनेमात लग्नाचा एक सीन शूट करताना ही बातमी पसरली। हा सीन शूट करण्यासाठी आलेल्या पंडिताच्या सांगण्यानुसार त्यानं खरेखुरे मंत्र म्हटल्याचं सांगितलं आणि जॉन आणि जेनेलियाच्या लग्नाची बातमी उघडकीस आली। या गोष्टीमुळे जॉन आणि बिपाशाच्या ब्रेकअपचं कारण जेनेलिया तर नाही ना, अशी चर्चाही रंगू लागली। एका मीडिया इंटरॅक्शनच्या वेळी जेव्हा जॉनला या संबंधात प्रश्न विचारण्यात आले तेव्हा त्यानं काहीशी अशी रिॲक्शन दिली। अभी तो आप मुझे बैचलर बुला रहे थे। दोस्ताना आणि न्यूयॉर्क या सिनेमांनंतर जॉनला बॉक्स ऑफिसवर यश असं मिळालेलं नाही। फोर्स या सिनेमाद्वारे त्याला यश नक्की मिळेल अशी अपेक्षा तो व्यक्त करतोय आणि त्याचबरोबर त्याचं नाव ॲक्शन हिरोंच्या लिस्टमध्ये सामील व्हावं यासाठी तो आतुरतेनं वाट पाहतोय। ब्युरो रिपोर्ट, साम मराठी।